त्या वारसाईला सुद्धा बोलावलं गेलं. हिंदू धर्म संस्कृती म्हटलं की प्रत्येक शुभकार्याची सुरुवात होते गणेश पूजनाने. कला क्षेत्रामध्ये तमाशानं पहिलं पाऊल ठेवलं. शेताच्या बांधावरती म्हणणारी लावणी जिची पावलं राज दरबारात फिरकायला लागली. त्या मुजऱ्याची सुरुवात झाली. विघ्न हरत्या विनायकास वंदन करू. मग कोकणात आला कणगी आणि तुरा. त्या कणगी तुऱ्यामध्ये देखील गणेश स्तवन गायलं जाते. रसिकांच्या नमनामध्ये देव देव चांगला निमंत्रित करतात. त्या नमनाची सुरुवात होते गणदर्शनेला. सविनय सादर करत आहोत गणदर्शनात. संदर्भ गणेश पुराण. विषय गणेशाचा विकट अवतार अर्थात कामासुर दैत्याचा वध. प्रकाश संकलन ग्रंथ उपासक लोकशाहीर संदीप सावंत. कथा लेखन शाहीर नितीन पाडवे. सविनय सादर करत आहोत गणदर्शनात कामासुर दैत्याचा वध. कामासुर दैत्याचा वध. एकदा जालंधर पुत्र कामासुर तिची आई रुंदा तिचं पवित्र भंग केल्यानं चिडला. त्यास तो अपमान सहन झाला नाही आणि म्हणूनच जालंधर पुत्र कामासुरानं शिवशंकराच्या अघोरी तपश्चर्येस सुरुवात केली. अघोरी तपश्चर्येस सुरुवात केली. अघोरी तपश्चर्येस सुरुवात केली. हे भोलेश्वरा जालंधर पुत्र कामासुरानं आपण केलेल्या तपश्चर्येवर जर आपण खऱ्या अर्थानं प्रसन्न झाला असाल तर मला असा वर द्या की या त्रिभुवनामध्ये माझा घोडा हातूनही पराभव होऊ नये. मी अजिंक्य असावा, अमर असावा, अजिंक्य असावा हा कामासुर. अजिंक्य असावा हा कामासुर. कामासुर शिवशंकरास प्रसन्न करून घेतलं आणि अजिंक्यत्वाचा वर मागून घेतला. त्रिभुवन पाठवलं आणि त्याच वेळेला सृष्टी विधाता ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड नायक महाविष्णू यांच्यामध्ये चर्चेस प्रारंभ झाला. मी तर या सृष्टीचं निर्माण करता असलो तरी हे ब्रह्मांड सृष्टीच्या विधानानुसार चालतो. पुण्यभूमी धाव
पृथ्वी तलावर एक असून जन्मास आलाय आणि म्हणून थोडी चिंता वाटते. जालंधर पुत्र कामातून जायचं ना त्याच्या इंद्राने तिथे पावित्र होण्याची वाट सुरूच आहे आणि ज्या सुराने भेटून त्याने शिवशंकर घालून त्रैलोक्य विजयाचे वरदान प्राप्त केले आहे. यावर आम्ही काय करावे? प्रभू जन्माला तर दुःख आहे आपण तुमच्या कामाला शिकवा. नारायण विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची गाडी पुष्पांचा वर्षाव विमानाची गाडी पुष्पांचा वर्षाव विमानाची गाडी पुष्पांचा वर्षाव विमानाची गाडी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देवा दारी चाली स्वर्गाहून देवा दारी चाली सृष्टी विधाता ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड नायक महाविष्णू चिंतित असला. देवर्षी नारदाने कामासुराच्या ब्रह्मांड विजयाची बातमी त्रैलोक्यात पोचवली. दुसऱ्या बाजूला त्रिदेव इंद्रदेव आपल्या दालनामध्ये बसले होते. अप्सरेचं नाच गाणं चालू होतं आणि त्यामध्ये देवादिदेव इंद्रदेव मग्न होते.
आणि म्हणून हा जाडा पुत्र कामासूर या त्रैलोक्यातून ज्या देवाचं अस्तित्व नाही समजलं ठेवून त्रैलोक्य शिकण्याचा प्रयत्न केला ते असं व्यवस्थित गेलेला जर का असं असेल तर हे गीताचं मला पाहणं हा जावाचा पुत्र कामासूर आज त्रैलोक्याचा अधिपती होतो की तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला
तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. आपण दिलेल्या वराने तो कामातून जायचा फार उन्मत्त झाला आहे. आपल्यावरती स्वारी तोडीत आहे. नारायण नारायण. थांबायला हवं. अगं पार्वती, जे विधीच्या विधानानुसार चालत आहे. हे शिवशंकरा स्वामीनो, ज्वालंधर पुत्र कामासूर तुझ्या या गाडीला चालवून येतोय. ज्वालंधर पुत्र कामासूर.
आपल्या युद्धातून पळून गेला. कारण काय हा कामासूर या त्रैलोक्याचा अधिपती झाला. अशा वेळेला चालक पुत्र कामासुराला ते देवाचा युद्धात भारत मला अवैध त्रैलोक्याचा सम्राट झाला. चालक पुत्र या कामासुराला एक कशा मारावं आपल्या वर्ग कामावरून मारतोय. त्याला महादेवाचं काय आहे? महादेवा, आपण द्यालो त्यामुळे आपणच काहीतरी मार्ग काढा. जय हो. मी तिला वर मागे घेऊ शकत नाही. त्यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढा. नारायण हे विठ्ठला दर्शन दे. हे विठ्ठला दर्शन दे. पांडुरंगा तुझ्या कृपेने भले माझे सजले. पांडुरंगा तुझ्या कृपेने भले माझे सजले. जन्मलो पावने मान ग्रासले तुला विसरले. विठ्ठला दर्शन दे. विठ्ठला दर्शन दे. पांडुरंगा तुझ्या कुबेरी घरे माझे सजले. पांडुरंगा तुझ्या कुबेरी घरे माझे सजले. गणलोकाने मान ग्रासले तुलाच विसरले. विठ्ठला दर्शन दे. विठ्ठला दर्शन दे. लाडीलबाडी तोडी केली नाही केली वारी. लाडीलबाडी तोडी केली नाही केली वारी. संसाराची केली होळी दिवस साखरे वारी. आता बदलुनारे भाविनाची बडकले. मगडे आले तारी तुझे नाव तुझले. करावे काय तुझे करावे काय तुझे तुझे मंदिर लागले. हे विठ्ठला दर्शन दे. विठ्ठला दर्शन दे. नारायण सर्व देवांची या ब्रह्मपुत्र नाथाचा मुनिवर्य, आपण स्वीकारण्याने आहात. आपणास सर्व काही ठाऊक आहे. त्यामुळे आपणच काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण प्रभू, आपण मुलीची चिंता करू नका. देवी पार्वती आणि श्री जगो महादेवाच्या सिद्धीनुसार एक शक्ती उत्पन्न झाली आहे जी या कामासुराचा वध करेल. परंतु त्यासाठी आपल्या श्री गणेशाची आराधना केली पाहिजे. नारायण नारायण. देव हो, आपण घाबरू नका. पार्वती मातेच्या आदेशानं
मी विकट हा अवतार धारण करून त्या कामासुर दैत्याचा वध करी. देव हो, आपण निश्चिंत राहा, आपण निश्चिंत राहा, आपण निश्चिंत राहा. आदि माया शक्ती पार्वती अन भोलेश्वरानं गणरायाचं विकट रूप निर्माण केलं आणि त्याच विकट हातून कामासुर दैत्याचा वध होईल या आशेनं देव एकत्र आले. स्वामी, या त्रैलोक्याच्या रक्षणासाठी माझं बाळ येत आहे. समोरला बाळ म्हणजे गजाननचा विकट अवतारच आहे. स्वामी, कामासुर दैत्याच्या पदासाठी आदिमाया शक्ती पार्वतीनं गणरायात विकट रूप तयार केलं. शिवलेला कामासुर देवादिकांना शोधत होता आणि तोच कामासुर विकटाच्या समोर आला. सुशी